नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हे टायमिंग आहे दुपारचं 4 वाजलेले आहेत. तर आज आमच्यात आणलेलं आहे पाणीपुरी. म्हटलं चला आज पाणीपुरीचा बेत आहे तर खाऊया मस्तपैकी असं. तर कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता आपणाला पाणीपुरी पण खायची आहे आणि जरा बाहेर पण जायचं आहे. तर गणे आमचा कसा बसला आहे बघा मस्तपैकी. तर त्याला पण पाहिजे असते पाणीपुरी, तर त्याच्यासाठी पण एक प्लेट तयार केलेली आहे. तर आता मस्त आता पाणीपुरी भरून घेतलेले आहे, त्यात मसाला वगैरे सगळा. तर आता खायचे कसे लागते बघूया आपण टेस्ट. तर इथं आमच्या घराजवळ का म्हणजे दुकान झाले पाणीपुरीचं नवीनच, तर पहिल्यांदाच आम्ही तिथून आणलेले. तर म्हटलं आता बघूया कशी टेस्ट आहे त्याची. आणि गावात गेल्यानंतर येताना आम्ही असं खाऊच्या पानाचा वेल आणलेला आहे थोडासा, कारण भरपूर असा मोठा वेल झालेला होता. थोडा त्याचा कट करून आणलेला आहे. त्याला मुळ्या वगैरे व्यवस्थित आहेत. म्हटलं चला आपण पण लावू, म्हणजे काय तेवढंच आपणाला 4 पानं दारात पूजेला वगैरे लागतंच, तर त्यासाठी लावायचं चाललेलं आहे. आता येईल का नाही काय सांगता येत नाही, पण मुळ्या वगैरे आहेत त्यामुळं येईल असं वाटतंय. तर छान आहेत, मोठी मोठी अशी पानं होतात त्याची. भरपूर असं वेल पसरलेला होता, त्यातलाच थोडा कट करून आणलेला आहे. तर अमृतानं असा लावलेला आहे वेल छानपैकी. तर आता याला पानं पण आहेत, बऱ्यापैकी कवळी पानं आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपलं झाड लावून झालेलं आहे. तर आता आपल्या हे हळदीची झाड आहेत, तर गुलाबाचं झाड आहे, फुटायला पण लागलं. आबोलीचं झाड आहे, पण आता हे केलेलं याला काढून टाकायला पाहिजे. आणि इथं आमचा गणू आहे. आणि नारळाचं झाड बघा किती छान असं आलंय. आणि दुसरा मंगल कलशातला पण नारळ आता मोठा झालेला आहे. आणि आवळे दाखवते तुम्हाला. विशेष म्हणजे इथे नाही, त्या फांदीला बघ की, एकाच फांदीला किती असे आवळे लागलेत बघू शकता. घसच्या घसच लागलेत. तर हे कधी मोठे होणार काय माहिती. कच्चच खायला लागलास, खोकला येईल. आणि हे बघा जास्वंदाचं झाड आहे. या बघा असे रोग पडला आहे ह्याच्यावर, त्यामुळे ह्याला फुलं लागत नाहीत. पूर्ण छाटून टाकले तरी रोगानं भरलंय. हे बघा आमच्या इथे इडाचं झाड आहे. असे मोठे मोठे इडे झालेत, पिवळी पिवळी, पण यांचं रोणचंच टिकत नाही, खराब होतंय लगेच. आणि हे गुलाबाची फांदी लावली होती, तर त्याला फर्स्ट टाईम आता एक कळी आलेलं आहे. पहिली कळी आहे बरं का या झाडाची. तर याचं फुल उमलल्यानंतर पण तुम्हाला दाखवेन. तर आहे कोरफड, हे आहे ब्रह्मकमळ, ताई लाजाळू. आणि हे सुपारीचं झाड आहे बरं का, एवढं असं मोठं व्हायला लागलं आहे. नंतर इथं आहे कनेरी, इथं आहे मोगरा, इथं आहे लिंबू. लिंबू पण भरपूर असे लागलेत बघू शकता. आणि एक लिंबू असा मोठा झाला आहे आणि एक आहे मोठा. लिंबू म्हणतात त्याला. तर याच्यापासून आपण लोणचं पण छानपैकी बनवू शकतो. आणि मूतखड्यावर पण चांगलं म्हणजे औषध आहे बरं का. यापासून मूतखडा पण नष्ट होतो, म्हणजे बाहेर पडतो वगैरे पाण्यात टाकून केल्यामुळं. तर आता हे झाडाचे होते ते मिस्टरांनी 2 तोडून आणले. तर आता हे पण ठेवायचे. आणि रोज जर आपण आपल्या जेवणामध्ये सेवन जर केलं तरी पण चांगलं असते. आपलं गॅस म्हणजे पोट गॅस पकडलं किंवा काय दुसरं काय आपला आजार झाला तरी पण आपण इथं पाणी पिऊ शकतो पिऊन. आणि पेरूच्या झाडाला पेरू किती लागलेत बघा. तर भरपूर अशी पेरू लागलेले आहेत. ह्याचं बघा काय माझ्या मागं मागं पळायला लागले. हा बनवायचं आहे की चहा. बनूया बनूया. कसं टपलंय माझ्या अंगावर उडी मारायला. ह्याला नुसतं असं खेळायला लागते. घरात 3 आहेत, पण मांजरांसंग खेळत नाही अजिबात, भांडतात. ए उंदरा लय आगाव आहे. आणि इथं डाळिंबाचं पण झाड आहे बघा. इथे डाळिंब लागलंय, इथे एक डाळिंब लागले बघू शकताय. इथे एक आहे. आणि फुलं पण भरपूर असे आलेत, भरले फुलांनी. आणि इथं एक ब्रह्मकमळ आहे, इथे एक जास्वंद आहे. तर याला अजून काही कळ्या वगैरे आल्या नाही. फुलाचं झाड आहे. आणि इथे एक जास्वंद आहे, इथे काही फुलाचं मोगराचं आहे, याचं नाव काय पण माहीत नाही. बघा फुलं आलेत अशा प्रकारे. आणि पावसामुळं ना झाडं अशी टवटवीत झालेत एकदम. इथं पण एक बघा जास्वंद, याला 2 फुलं लागलेत प्रकारची. इथं पण आहे, इथे एक मोगरा आहे बघा, याला फुलं आलेत.
मस्त अशी फुलं आलेत. पण कणेरी आणि ह्याला कळ्या बघा किती साऱ्या आल्यात. आणि हे रातराणीचं पण झाड आहे बरं का. आणि वारं कसलं सुटलंय, खूप असं वारं सुटलं, आवाज सुटला असा वाऱ्याचा. आणि ह्याचं झालं उड्या मारायचं. ए उंदरा पळ 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 पळ. बुत्ता बुत्ता बुत्ता. कडीपत्त्याचं झाड आहे. कसं झाडावर चढायचं, हिचं खेळायचं टायमिंग झालंय. आगाव आहे लई नाही का. कसं झाडावर चढतंय आणि उतरायला आलं नाही की वरडत बसतोय झाडावर आहे का नाही का. खेळायचं टायमिंग झालंय त्याचं. गण्या पडचिल, नका तोडून घेशील, नका कारी करायचं चाललंय. ए बुत्ता. आणि याला मारलं का नाही उलटं मारतोय. आता मारण झालाय आहे का. कसं मारते नाळ पळते. आणि तिथं जातोय आणि त्या पाईपमध्ये घुसतोय. पाईप आहे ना, त्या पाईपातनं घुसतोय आणि हिकंड बाहेर निघतोय असा करतोय. आणि इथं मिरचीचं झाड आहेत. मिरच्या पण आहेत थोड्याफार लागून केल्यात मिरच्या, त्याला काही फुलंच येणं झालं. आणि ही मिरची झाडं आधी लावलेली होती बरं का. ह्याला सगळी म्हणते उपडून टाकायची, याचा काय उपयोग नाही. आता याला मिरची येत नाहीत. आणि किती फुलं आलेत बघा. आता फुलं आणि मिरच्या भरपूर अशा आल्या. त्याला छोट्या छोट्या मिरच्या पण आल्यात आणि फुलं पण आलेत. आणि इथं वरती एक सीताफळाचं झाड आहे बघा. ह्याला पण भरपूर अशी सीताफळं आलेत. इथं केळीची झाड आहेत 2. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक बघितलं, इथं मोठं केळीचं झाड होतं ना, ते काढून टाकलं. बघू शकता भरपूर अशी सीताफळं आलेली आहेत. आणि केवढंसं झाड आहे बघा. याला कळी आल्या. एकदम असं फ्रेश टवटवीत झालं आहे झाड. आणि हा आपला बांबू ट्री मस्त असा आलेला आहे. तुळस. तर इथं बघा चहा बनवण्यासाठी पाणी ठेवले आणि इकडं दूध तापत ठेवले. तर आता आपल्याला चहा पण बनवून घ्यायचा आहे. 6:30 वाजलेत संध्याकाळचे. असं झोपलोत वर जाऊन. ए भुका लागला का पळून पळून आता कन्या. अशा प्रकारे मस्त असं चहा बनवून तयार आहे. तर या सगळेजण चहा प्यायला शकताय. मस्त असं पावसाचं वातावरण झालं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण यायला लागला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय दारात कोणती कोणती झाडं आहेत, तुम्हाला आवडली का आमची झाडं, तर ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला तर परत भेटूया असे एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.